करणार आहोत। मोठं बहुमत मिळालंय। मागच्या वेळेस महाविकास आघाडीमध्ये होतात, महायुतीमध्ये होतात, बहुमत थोडंसं कमी होतं। आता तर 200च्या पार बहुमत मिळालेलं आहे आणि त्या महायुतीमध्ये तुम्ही सामील आहात, काय प्रतिक्रिया? नाही, अभूतपूर्व यश हे महाराष्ट्राने दिलेलं आहे आणि आता सरकार मोकळ्या मनाने काम करेल। जेवढ्या काही मागच्या योजना प्रलंबित होत्या त्या देखील ताकदीने पुढे नेल्या जातील आणि महाराष्ट्र हा आता प्रगतीकडे वाटचाल करणार आहे। कारण विरोधी पक्ष 100% आता नसल्यासारखाच त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे अधिवेशनातलं चालणारं कामकाज हे 100% कामकाज पूर्ण होईल, नाहीतर विनाकारणच्या गोंधळामुळे अनेक वेळेस कामकाज बंद पडायचं। आता तशी परिस्थिती काही सभागृहात पाहायला मिळणार नाही आणि त्याच्यामुळे जनतेला चांगली सेवा सरकारच्या माध्यमातून दिली जाईल। कुठेतरी आता अनेक आमदारांचे वेध जे आहे ते मंत्रिपदाकडे लागलेले आहे, कारण की महायुतीमध्ये असताना मोठ्या मेजॉरिटी तरी मिळालेली आहे, आमदारांची संख्या वाढली, त्याचबरोबर मंत्र्यांची देखील संख्या आणि त्यांच्या इच्छुकांची संख्या वाढलेली आहे। नाही, हरकत नाही, जास्त संख्या असली तर इच्छुकांची संख्या वाढते, परंतु सगळ्यांना तर सामावून घेणं शक्य नाही आहे आणि म्हणून जे आमदारांना मंत्रिपदात नंबर लागला नाही ते समजून घेतील। भविष्यामध्ये ज्यावेळेला खांदेपलट होईल त्यावेळेला त्या पक्षाचे नेते त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतील। त्याच्यामुळे त्या गोष्टीमुळे कुठे आमदार दुखवतील असं वाटत नाही। तुम्ही स्वतः इच्छुक आहात? नाही, आम्ही अजून काही अशी इच्छा व्यक्त केली नाही। आपण दुसरीकडे जर पाहायला गेलं तर वारंवार जे आहे ती चर्चा अशी केली जाते की तुमच्या जे वारंवार टीका करतात किंवा वेगवेगळी वक्तव्य करतात त्यांना कुठेतरी पक्षाने जे आहे ते बोलण्याविषयीचे बनाई केलेली आहे, अशा वारंवार केलं जातं। त्याच्यामध्ये तुमचं देखील नाव घेतलं जातं, त्यावरती काय? नाही, माझी वक्तव्य अशी कुठल्याही प्रकारची फालतू वक्तव्य नाही आहेत। मी वस्तुस्थितीशी निगडीतच बोलत असतो, त्याच्यामुळे मला काही कुठले बंधनं किंवा मला कुठलं हस्त दाबलं गेलं नाही। दुसरीकडे वारंवार ठाकरे गटाकडून गायकवाड साहेब वारंवार तुमच्यावरती ठाकरे गटाकडून टीका केली जाते, तुमच्यावरती बोललं जातं की वारंवार असं म्हटलं जातं की तुम्ही आरवाच्य भाषेमध्ये टीका करतात, असं वारंवार तुमच्यावरती म्हटलं जातं। मला माझी कुठलीही आवडच्या भाषेतली टीका मला दाखवा, एकही दाखवा मला। माझी टीका आवडच्या भाषेत नाही आहे, म्हणजे जो समोरचा ॲक्शन देईल त्याच्यावर माझी रिॲक्शन असते। आदित्य ठाकरे कमी मतांनी यावेळेस आता निवडून आलेले आहेत। आदित्य ठाकरे निवडून आले असताना वारंवार प्रचार करत असताना असं म्हणायचं की आमचंच महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, परंतु आता महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेता जेव्हा एका पक्षाला जर घ्यायचा असेल तर 29 आमदारांचं बहुमत देखील कोणाकडे नाही। याच्यामुळे आपल्याला दिसते की त्यांचा जी काही महत्त्वाकांक्षा होती की महायुती ही 100% खतम होणार आणि आम्ही खूप जागा जिंकणार, हा भ्रमाचा भोपळा जनतेने फोडून टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे आता 235च्या वर जागा ह्या महायुतीला असल्यामुळे आज 20 जागावर उभाटांना थांबावं लागलं आणि 16 जागेवर काँग्रेसला थांबावं लागलं। म्हणजे 50पर्यंत देखील विरोधकांची संख्या जात नाही, इतकी वाईट स्थिती जनतेने यांची करून ठेवलेली आहे। पण आदित्य ठाकरेंचं मताधिक्य ज्या पद्धतीने कमी झालं आहे, वारंवार महाराष्ट्रामध्ये फिरत होते, लोकसभेला फिरले, विधानसभेला फिरले आणि त्याचं मताधिक्य कमी झालं आहे कुठेतरी, त्याबद्दल काय? हे काय मोठ्या लोकांचं असं असतं की यांचा जनतेचा संपर्क जास्त होत नाही, निवडून आल्यानंतर हे बाहेर फिरत राहतात, विधानसभा मतदारसंघातली जनता दुरावते, त्यांना वाटतं आपण याला निवडून दिलं पण आपल्याला भेटणे, हे त्यांच्याच बाबतीत नाही अनेकांच्या बाबतीमध्ये होत असतं। आणि आता एकनाथ शिंदे महाराष्ट्रभर फिरले पण त्यांची लोकप्रियता, त्याचं काम, त्याच्यामुळे त्यांचं मताधिक्य घटलं नाही। वरुण सरदेसाई पण आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। वारंवार असं म्हटलं जात होतं की वरुण सरदेसाई आणि युवा सेना जे आहे ते आमदारांना त्रास देते, असं वारंवार अनेक आमदारांचं म्हणणं होतं, मंत्र्यांचं देखील म्हणणं होतं। ते वरुण सरदेसाई आता सभागृहात दिसणार आहेत। हो, बरोबर आहे, ते पक्षांतर्गतल्या आमदारांना त्रास देत होते, म्हणून त्यांच्या पक्षातल्या आमदारांनी सावध राहावं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अमित चिकवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।